संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे पाऊल पोलीस प्रशासनाने उचलले असून त्याच्यावर मुखांतर गुन्हा दाखल झाला। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली, तर देशमुख खून प्रकरणात त्याचा ताबा गुन्हे अन्वेषण विभागाने मागितला। या सगळ्या घडामोडी केजमध्ये घडत असताना इकडे परळी कराडच्या कुटुंबियांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेऊन देशमुख कुटुंबाला आंदोलनावरून सुनावले आणि पोलीस प्रशासनाला कडक इशारा दिला। तुम्ही देशमुख कुटुंब आंदोलन करताय, टाक्यांवर चढताय, कुठे मोर्चे काढताय, असे करून न्यायव्यवस्था निर्णय घेत असते का? ही कुठली पद्धत आहे? अशी संतापजनक प्रतिक्रिया वाल्मिक कराडच्या सुनेने दिली। पुरावे असतील तर कारवाई करण्याला आमची काही हरकत नाही, पण त्यासाठी दबाव निर्माण करून गुन्हे दाखल होत असतील तर असे करणे योग्य नाही, असे वाल्मिकची सून म्हणाली। गेले 1 महिना आम्ही सगळे शांत होतो, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आहे, पण असले मोर्चे आंदोलन करून कुणी खोटे गुन्हे दाखल करेल, जोपर्यंत खोटे गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही परळी पोलीस स्टेशन समोरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा वाल्मिकच्या सुनेने बोलून दाखवला। अण्णांच्या आईची तब्येत खराब आहे, त्यांना दवाखान्यात घेऊन जा असे आम्हाला सांगण्यात येत आहे, परंतु आई दवाखान्यात जायला नकार देते। त्यांना दम्याचा, गुडघ्याचा आणि रक्तदाबाचा त्रास आहे। रात्रीपासून त्यांनी पाणीही प्यायलं नाही। सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही आंदोलनाला बसलो आहोत। आज जर वाल्मिक अण्णांच्या आईला काही झाले तर त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कराडच्या सुनेने दिला। गेली 1 महिना झाले आम्ही मीडियातून आमच्या अण्णांबद्दल काहीही ऐकतोय। अण्णा कसा माणूस आहे ते तुम्ही येथील माणसांना विचारा। माध्यमांनी आम्हाला मानसिक त्रास देण्याचे बंद करावे, अशा शब्दात बदनामीचे खापर त्यांनी माध्यमांवर फोडले। तसेच हे सगळे राजकारण चालू आहे, ओबीसी आणि मराठा सगळे एकत्रित आहोत, कशासाठी जातीवाद करताय, असा सवालही कराडच्या सुनेने विचारला। आम्हाला मुक्का आणि 302 नकोय, जर पुरावे असतील तर गुन्हा दाखल करा। केवळ राजकारण आणि दबावातून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असतील तर आम्ही कुटुंब म्हणून शांत बसणार नाही। बाकी न्याय व्यवस्था जो देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे कराडच्या सुनेने म्हटले।